आज शहरामध्ये आम्ही विकास केला, आम्ही विकास करतोय, आम्ही एवढे पैसे आणले. आज बरेच दिवस झाला मी ऐकतोय आणि 42 कोटी 45 कोटी वगैरेचं असं हे सांगितलं जातंय. तर आम्ही माहिती घेतली तर 42 वगैरे नाही, पण एक 32 कोटी रुपये आलेलं आम्हाला असं दिसतंय. त्याच्यातून तुझं तुम्हाला सांगतो की 5 कोटी रुपये आपलं जे आता शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं त्याचं जे काम उर्वरित राहिलेलं होतं त्या कामासाठी खर्च झालेला आहे. त्यानंतर आता ज्या निविदा स्थगिती मिळाली आहे त्या निविदांमध्ये जवळपास 8 कोटी रुपयाचं काम त्याच्यात आहे. म्हणजे 8 आणि 5 13 कोटी रुपये जवळपास गेले. म्हणजे जर 42 ते म्हणतायत, पण माझ्या माहितीप्रमाणे 32 कोटी रुपये आहेत. 32 मधून जर 12 कोटी रुपये जवळपास जर खर्च दिसतोय, तो 20 कोटी रुपये हा निधी कुठं आहे हा आता आपल्याला विकास शोधावा लागेल की नेमका कुठं आहे. आता की नमो उद्यानचं जे काम आहे सुमारे 75 लाख रुपयाची मंजुरी आहे. 2 महिन्यापूर्वी त्याचं टेंडर झालंय. विकास विकास म्हणतोय ना, हे विकास नाहीये का? पण जर नमो उद्यानचं काम झालं, त्याचं जर टेंडर झाले 2 महिन्यापूर्वी, तर का त्याची वर्क ऑर्डर निघत नाहीये? का ठेकेदार नेमला जात नाहीये? तर तो ठेकेदार जो आहे तो त्यांच्या मर्जीतला नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ठेकेदाराला ते काम बसतंय त्या ठेकेदाराला धमकावलं जातंय आणि आमच्या मर्जीतलाच ठेकेदार बसावा म्हणून ते परत आता रिटेंडरच्या मागणी त्याचे पैसे परत जाण्याच्या मार्गावर आहेत.